हे तिसरं पर्व आहे. आजचा दिवस पहिला आणि अंतिम मॅच आजच्या दिवसातील. लेट्स प्ले ग्रीन सिग्नल. मॅचला सुरुवात. 3-2-1. यस इट इज फर्स्ट बॉल. आर वी टू गो. पहिलाच बॉल. प्रचंड वेग आहे. टप्पा पडला वेगानं बॉल. विकेट किपर चा वेध घेत असताना पाहायला मिळालाय. सुशांत सिद्धूची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मागवरती गोलंदाज यश घाग आहेत. डॉट बॉल न या डावाला सुरुवात होत असताना पाहायला मिळतीये. अप टॅकर बॉलबॅटच्या स्टिकर वरती बॉल आहे. उंच हवेमध्ये फिल्डर बॉलच्या खाली. अप्रतिम झेल. विकेटचं पतंग. पहिला धक्का. बॅटर सुशांत बाद. येस किंग मेकर प्रमोद सेठ मस्कर साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रायोजन केली गेली. एक दिलदार दिलखुलास व्यक्तिमत्व, खेळाडूंच्या पाठीशी उभं राहणारे व्यक्तिमत्व आहे. आणि या रोहा तालुक्याच्या क्रिकेट पटलावरती प्रत्येक क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये साहेबांचा नेहमी हातभार पाहायला मिळाला. आज रोहा ग्रामीण प्रीमियर लीग देखील स्पर्धा पार पडते. ती देखील प्रमोद शेठ यांच्या माध्यमातून पार पडत असताना पाहायला मिळाली. पुढचाच बॉल. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट न खोलबटापाचा बॉल समोर खेळलेत. हलक्यात स्टेअर करत असताना पहिला मॅचचा हिरो सौरभ महाडिक याच्या बॅटमध्ये सिंगल येत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. सिंगलच्या मदतीने संघाचे टोटल पुढे सरकल्या. धावफलकावरती धावा 2 अंकावरती पाहायला मिळाल्या. आतापर्यंत 2 झाल्या. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. एकच धाव धावफलकावरती. माफी असावी, थोडीशी चुकी होती. पहिला बॉल डॉट. दुसरा बॉल वरती विकेट. तिसऱ्या बॉल वरती सौरभनं सिंगल घेतली. पहिली धाव धावफलकावरती आली. पुढचाच बॉल. यावेळेस देखील कोलबटापाचा बॉल. बॉलर्स बॅक ड्राईव्ह होता. गोलंदाज बॉल वरती आले. थोडेसे फंबल होत असताना पाहायला मिळालं. एक सिंगल या बॉल वरती येईल. एका सिंगलच्या मदतीने संघाचे टोटल 2 अंकावरती पाहायला मिळाले. 2 धावा धावफलकावरती. आजच्या दिवसातील अंतिम मॅच आहे. पहिला पूर्वार्ध चालू आहे. पहिल्या पूर्वार्धामध्ये माई संस्कृती फायटर्स हा संघ बॅटिंग करतोय. आफ्टर बॉल छेडछाड करण्याचा प्रयत्न. बादची लीड घेत स्कॉर बॉन द विकेट. दुसरा धक्का. पहिला मॅचचा हिरो आता या मॅच मध्ये 0 ठरत असताना सौरभ महाडिक बाद. यावेळेस बॉल गुल्ड स्पॉट वरती टप्पा पिच झाला. बॉल उसळला. विकेट किपरचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आला. षटक क्रमांक पहिलं संपुष्टामध्ये आलाय. बघा ना स्कोर कार्ड वरती 2 धावा आहेत. 2 विकेट गेल्यात. यशनं 2 धावा खर्च केल्या. 2 विकेट मिळवल्यात. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टामध्ये आलाय. 2 मातबर संघ आहेत. दोन्ही कॅप्टन एकमेकांना समजून खेळ खेळत आहेत. बघा ना कॅप्टन टॉस जिंकला. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. जय बजरंग हेटवणी टीमचे कॅप्टन दिवेशनं पहिलं षटक बॉलिंग लाईन अगदी उत्तम पाहायला मिळाली. बॅटिंग करणाऱ्या संघाला बॅकफुट वरती पहिल्या षटकामध्ये थांबवलेलं पाहायला मिळालंय. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी टीमचे कॅप्टन बॉलिंग ट्रॅक वरती दिवेश वाळंज येत असताना पाहायला मिळालाय. पहिलाच बॉल. समोरचा बॉल समोर. स्वीट साऊंड बॅटमन आलाय. बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा.
ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता कॅमेरामन अगदी बॉलला आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपलाय. ही क्षमता आहे dreamscricket.in. चांगलं टेलिकास्टिंग, चांगलं कॅमेरा वर्क. अप ट्रॅकर त्यावरती आक्रमण करायचं होतं, बॅटर बॉलचा संपर्क होणार नाहीये. वन बाउन्सची वॉर्निंग गोलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये दिली गेली. डॉट बॉलची देखील सांगत होती. डॉट बॉलच्या मदतीने धावफलक थांबेल. 6 धावा धावफलकावरती आहेत. 2 बॉलचा खेळ या षटकामध्ये पाहायला मिळालाय. 2 संघ मात्रभर एकमेकाच्या विरोधामध्ये लढतात. यावेळेचा बॉल बॅकफुटला गेले, समोर खेळायचं होतं. मिड ऑफ द फिल्डर थोडंसं खराब कामकाज करत असताना पाहायला मिळालं. फेक अप्रतिम आहे. धावबाची नामी संधी आहे या धावबाच्या स्वरूपामध्ये. विकेटचं पतंग, धक्का बसेल तिसरा. माही संस्कृती फायटर संघाला. बॅटर बाद. स्वरूपामध्ये रोशन बाद झालेले पाहायला मिळाले. तिसरा धक्का बसलाय 7 अंकावरती माही संस्कृती फायटर संघाला. 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढतायत, भिडतायत, कारण की ही मॅच या दोन्ही संघांसाठी तितकीशी महत्वाची असणार आहे. दोन्ही कर्णधार एकमेकाच्या विरोधामध्ये लढतायत. मैदानावरती फक्त सामना नाहीये, ही प्रतिष्ठेची, जिद्दीची आणि विजयाची लढाई आज सगळ्या प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळणार आहे. 2 मातबर संघ आहेत, एकमेकाच्या विरोधामध्ये लढण्यासाठी, भिडण्यासाठी सज्ज झालेत. गोलंदाज दिवेश षटकातील पुढचा बॉल ओव्हर द विकेट. न समोरचा बॉल समोर उडवलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अप्रतिम षटकार. सांगतात की सिद्धेश बॅटरला तोडच नाहीये, तो मैदानाच्या आतमध्ये तोडफोड बॅटिंग करतोय. अप्रतिम षटकार दिवेशच्या विरोधामध्ये त्याने खेचलाय. संघाची टोटल पुढे सरकली आहे. 13 धावा धाव फलकावरती आहेत. चालू आहे 2 बॉलचा खेळ पाहायला मिळाला. खोलवर टपाचा बॉल, बॅटरला चारी मुंडाची त्रिफळाचीच्या स्वरूपामध्ये बॅटरला माघारी परतावा लागेल. आणखीन एक धक्का टीम माही संस्कृती फायटर संघाला. बॅटर बाद. पाहना केजीपल 50-50 चॅलेंजिंग ओव्हर चालू आहे. 3 बॉल मध्ये फक्त 2 धावा कुणालनं खर्च केल्यात. येणाऱ्या 3 बॉल मध्ये 12ची आवश्यकता. 2 मोठे फटके खेचायचे. अशा वेळेला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी तयार झालेले पाहायला मिळाले. प्रदीप मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेत. पुढचा बॉल कुणाल. अप ट्रॅकर बॉल, समोर आक्रमण, फटका मिसटाइम, लॉंग ऑनचे फिल्डर बॉलच्या खाली. चुकी होणार नाही. अप्रतिम कॅच. आणखीन एका विकेटचं पतंग. बॅटर टिप्स गॉन. पाचवा धक्का बसला टीम माही संस्कृती फायटर संघाला. अर्धा बॅटिंग करणारा संघ मैदानाच्या आतमध्ये 5 बॅट्समन, अर्धा संघ डगआउट मध्ये विश्रांती करतोय. पुढचा बॉल, समोरचा बॉल, समोर खेळायचं होतं. पंचांकडे दात मागितली जाते. या डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. डॉट बॉलच्या मदतीने संघाची टोटल थांबली आहे. या चॅलेंजिंग ओव्हर मध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाचा किंबहुना कुणालचा बोलबाला पाहायला मिळालाय. फक्त 17 धावा धाव फलकावरती आहेत. 1 बॉल 14 बनवायच्यात.
यावेळेसचा बॉल लेग स्टिकला मिस करणारा व्हाईट बॉल पाहायला मिळाला. या व्हाईट बॉलच्या मदतीनं संघाचे टोटल पुढे सरकेल. 18 धावा धावफलकावरती आहेत. 5 बॉल मध्ये कुणालनं फक्त 3 धावा खर्च केल्यात. 11 अजून बनवायच्यात एका बॉल मध्ये. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. एक बॉल मध्ये 11 देखील झालेल्या अनेकदा आपण पाहिल्यात. उलटॉस आहे त्यावरती आक्रमण केलंय. डीप मध्ये फिल्डर आहेत. सिंगल तर मिळेल. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव देखील खेळपट्टीवरती दोन्ही बॅटरनं पूर्ण केली आहे. यस, तिसऱ्या पंचांची मागणी वेस्ट साइड साठी. पंचांचा कॉल तिसऱ्या पंचांसाठी असणारा वेस्ट साइड साठी. वेस्ट साइड साठी पंचांनी कॉल दिलेला आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. तिसरे पंच रामजी आले सर या आपण वेस्ट साइड साठी पंचांची मागणी केली गेली. ड्रीम्स क्रिकेट .in या वाहिनीची ड्रीम्स क्रिकेट .in या वाहिनीच्या माध्यमातून संपूर्णतः स्पर्धा कव्हरेज केली जाते. ड्रीम्स क्रिकेट .in या वाहिनीची मदत घेतली जाते. आमच्या टेक्निकल टीम या रिव्ह्यूवरती कामकाज करत असताना पाहायला मिळाली. आपण कॅमेरावर काय क्वालिटी मेंटेन ठेवली आहे. अगदी प्रत्येक क्षणचित्र आमचे दोन्ही कॅमेरामॅन टिपत असताना पाहायला मिळतात. इट्स अ नो बॉल. नो बॉलचा इशारा. नो +2 अशा एकंदरीत 3 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. या 3च्या मदतीने संघाची टोटल पुढे सरकली आहे. 21 धावा धावफलकावरती असतील. पुढचा बॉल फ्रीजचा असणार आहे. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये 6 धावा आलात पण अजून 8 धावेची आवश्यकता. एका बॉलचा खेळ बाकी आहे. मी म्हटलं होतं क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी कोणत्या क्षणाला डाव पलटेल याचा काही नेम नाहीये. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी 8 धावेची गरज आहे. एका बॉलचा खेळ बाकी आहे. अप ट्रॅकर बॉल त्यावरती समोर हल्ला केला. एक सिंगल तर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाईल. या 2च्या मदतीने संघाची टोटल पुढे सरकली. धावफलकावरती धावा 23 या अंकावरती आहेत. त्यामधून 6 धावा आपण आता मायनस करूयात. धावफलकावरती धावा असतील आता मात्र 17 या अंकावरती धावा संख्या 18 बॉलच्या समाप्तीनंतर पाहायला मिळणार आहे. खराब स्थितीमध्ये माही संस्कृती फायटर्स हा संघ पाहायला मिळाला. महेश बामणे, समीरजी पवार अगदी प्रत्येक खेळाडूवरती नाराज असतील. ज्या पद्धतीने पहिला मॅच मध्ये खेळ झाला तो अपेक्षित होता. अशा वेळेला पहिला 18 बॉल मध्ये बॅक फुट वरती संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 18 बॉल मध्ये धावफलकावरती 17 बनवल्या गेल्यात. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज टीम MZT इन्फ्रा जय बजरंग हेटवणे या संघाच्या माध्यमातून यश घाग याला इन्व्हाइट केलं जातं. पहिलाच बॉल ओव्हर द विकेट न बॅकफुटला गेले. कट करायचं होतं. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. अशा वेळेला बॅटन बॉलचा संपर्क होणार नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. डॉट बॉलच्या मदतीने धावफलक थांबलं जाईल. धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 17 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. पुढचाच बॉल हेलिकॉप्टर खेळला गॅप मध्ये. बॉल वेगानं सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. स्विंग, थोडी गती आणि बॅटरला नेहमी बीट करण्यासाठी, फलंदाजांना चकवण्यासाठी हे बॉलर पूर्ण लईत येत असताना नेहमी आपल्याला पाहायला मिळतात. तेच यश घाग सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. आवळेचा बॉल बॅकफुट वरती गेले. बॉल खाली राहिलाय. समरिंग डिलिव्हरी. बॉल अगदी विकेटला घासून विकेट किपरचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. हा डॉट बॉल आलाय. डॉट बॉलच्या मदतीने धावफलक थांबले. धावफलकावरती धावा आतापर्यंत 21 या अंकावरती पाहायला मिळतात. 5 गडी बाद झालेत. 21 धावा धावफलकावरती आहेत. काय गोलंदाजी MZT इन्फ्रा जय बजरंग हेटवणे. कोलबटप्पाचा बॉल समोर ड्राईव्ह करत असताना बॅटर पाहायला मिळाले. लॉंग ऑफचे फिल्डर सतर्क आहेत. वेगाला बॉल वरती सिंगल तर मिळाले. दुसऱ्याचा प्रयत्न केला. स्पष्ट नकार दिला गेला. या बॉल वरती फक्त सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकत असताना धावफलकावरती धाव संख्या आतापर्यंत पाहायला मिळतीये 22 या अंकावरती. 22 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 यश घाग. स्विंग आणि वेगाचा बादशाह
यावेळेसचा बॉल ऑफ ट्रॅकर तितकाच लाजसभा फटका. बॉल दीपकावर बाउंड्री लाईनच्या बाहेर. ए दिल मांगे मोर और लीजिए फोर. मागणी केली जाते लगेच बॉलची पूर्तता देखील करा, अन्यथा नवीन बॉल आपण मैदानाच्या आतमध्ये घेऊयात. चौकार या बॉलवरती आलाय. चौकाराच्या मदतीने संघाची टोटल पुढे सरकली जाते. धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत तब्बल 26 या अंकावरती पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक 4 चालू असताना या षटकातील शेवटचा अंतिम बॉल देणं बाकी आहे. आमचं डीजे मास्टरचं देखील कौतुक करावं लागणार आहे. सुंदर अप्रतिम अशी संगीत त्याही पलीकडे सगळ्याच प्रेक्षकांचं मन जिंकत असताना आमचे डीजे मास्टर देखील पाहायला मिळाले. चांगली गीत आज त्यांच्या माध्यमातून देखील वाजवले गेलेत. डीजे मास्टरचे देखील कौतुक, आभार. चांगलं काम करताय. उद्याच्या दिवसामध्ये देखील अशीच साथ द्या हीच प्रार्थना असणार आहे. पुढचा बॉल, अंतिम बॉल, समोरचा बॉल लुडवला हवेमध्ये. फिल्डर बॉलच्या खाली जज करतायत. वेल दॅट्स कॅच. विकेटचं पतंग. वन मोर विकेट. आणखीन एक बॅटर बाद. षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टामध्ये आला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 6 कड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 धावा धावफलकावरती आहेत. आज चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एमसीटी इन्फ्रा एटवणे या संघाच्या माध्यमातून. या संघानं फक्त गोलंदाजी केली नाहीये तर समोरच्या संघावरती किंबहुना या मैदानावरती दबदबा निर्माण केलाय. त्याच वेळेला रायगड जिल्ह्यातील वन ऑफ द बेस्ट एडिटर म्हणजे ज्यांच्याकडे आपण नेहमी पाहतो हाराजी कोस्तेकर यांचं देखील शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज संध्याकाळी कोलाड ग्रामीण लीगची देखील त्यांच्या माध्यमातून रील जरूर येईल, कारण की सकाळच्या सत्रामध्ये शूट त्यानं देखील केलंय. एक सिंगल या बॉलवरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलं, स्पष्ट नकार आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केला, बचावले तो बॅटर. पॉपिंग क्रीज मध्ये अगदी सुखरूपरित्या पोहोचले. या बॉलवरती फक्त सिंगल मिळणार आहे. या सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धाव संख्या आतापर्यंत या स्नोबॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. ओव्हर स्टेपचा नो बॉल आहे. 9+1 अशा एकंदरीत 2 धावा आल्या. धावफलक आता मात्र पुढे सिरसावेल. 28 धावा धावफलकावरती दिसना पाहायला मिळतील. पुढचा बॉल फ्रीटचा. उघड्या डोळे बघा नीट. पुढचा बॉल आहे फ्री हिट. एक मोठा फटका. लायसन जणू काय आलाय बॅटरकडे मोठा फटका खेळण्यासाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर केलाय, परंतु डीप मध्ये फिल्डर आहेत दिवेश, टीमचे कॅप्टन. बॉल वरती ती लढवतील, फेकतील. तो एक सिंगल अगदी सहजरित्या पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीने संघाची टोटल पुढे 29 वरती सरकली आहे. शेवटचं षटक, अंतिम षटक हाताळण्यासाठी पारस गोलंदाजी मागवरती आहेत. समोरचा बॉल समोर खेळला जातो. एक सिंगल येईल. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकला जाईल, परंतु दुसऱ्या धावेसाठी देखील बॅटर परतले. बघता बघता 2 धावा दोन्ही बॅटरने कंप्लीट केला. या 2च्या मदतीने ओके 1 शॉट देखील एक अपुरी धाव घेतली जाते. फक्त एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक 30 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 30 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक चालू आहे. या शेवटच्या षटकामध्ये उर्वरित काही बॉल आहेत त्यावरती आक्रमक रूप धारण करावा लागणार आहे. चला, उद्याच्या दिवसातील पहिली मॅच मी लक्ष वेधतो एमजीटी इन्फ्रा जय बजरंग एटवणे, जो संघ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. तत्पूर्वी मैदानात जाऊयात, 4 धावा आणि डीजेला संधी देऊयात.
तुला एमसीटी इन्फ्रा जे बजरंग हेटवणे त्यांच्या विरोधामध्ये नैतिका 11 गोवे या दोन्ही संघांचं मी लक्ष वेधतोय. उद्या सकाळी ठीक 9:10 रिपोर्टिंग करा. 9:15 टॉस होईल. 9:30 पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडेल. ओके, यावेळेस बॅटरच्या बॅटमधून मोठा फटका, अप्रतिम फटका, बॉल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. वरती 6 गड्यांचा मोबदला मध्ये अंतिम बॉल येणं बाकी आहे. वेगवान बॉल, बॅटचा रडार मध्ये चेंडू आला नाही. या विकेट किपर चवेत बॉल न घेतला. डॉट बॉलची देखील संगत मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळाले. पहिला पूर्वार्धाचा डाव संपलाय. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना धावा बनवल्या माही संस्कृती फायटर्स या संघाने. 40 येणाऱ्या 30 बॉल मध्ये 41 धावेचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये सेट केलं गेलं. पुन्हा एकदा मी लक्ष वेधतो टीम नैतिका 11 गोवे आणि एमजेटी इन्फ्रा जय बजरंग हेटवणे या दोन्ही संघांचं लक्ष वेधलं जातं. उद्या सकाळी 9:10 रिपोर्टिंग करायची. 9:15 टॉस होईल आणि 9:30 वाजता पहिला चेंडू या खेळपट्टीवरती पडणार आहे. त्या अनुषंगाने आपण सकाळी उपस्थिती आपली दाखवायची आहे. उत्तरार्धामध्ये आवाजामध्ये बदल करूयात. रायगड जिल्ह्यातील लोकप्रिय शाहीर ज्यांच्या समालोचनामध्ये देखील शाहिरी बाण आपल्याला पाहायला मिळाला असे आदरणीय योगेश जाधव सर यांचा आवाज आपण उत्तरार्धामध्ये ऐकूयात. ओव्हर टू यू योगेश सर. चेक. धन्यवाद. आपण या पलीकडे आवाज ऐकत होतात सन्माननीय आदरणीय किशोरजी कोकरे सर यांचा बुलंद आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. या संपूर्ण रोहा तालुक्यामध्ये अनेक स्पर्धेमध्ये अगदी सातत्यपूर्ण त्यांचा आवाज आपल्याला नक्कीच ऐकायला मिळतो. आणि खास करून मग या कोलाड ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये देखील अगदी दरवर्षी आपण त्यांचा आवाज ऐकता. त्यांचं प्रथमतः आपण मनापासून हार्दिक स्वागत करूया. आता जाऊया थेट क्रिकेटच्या मैदानामध्ये. आजच्या दिवसाचा हा शेवटचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. टोटल जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे 30 बॉल मध्ये. आणि आपण पाहतोय अगदी एमजेटी इन्फ्रा जय बजरंग हेटवणे विपक्ष माही संस्कृती फायटर्स या दोन संघांमध्ये ही लढाई आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला. पाहूया धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. एक फलंदाज आपण पाहतोय टीमच्या मुख्य भूमिकेमध्ये साकारताना भूमिका आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे दिवेश बाळंज. त्याचबरोबर दुसरे बॅटर आपल्याला पाहायला मिळते प्रतीक. आणि अगदी आज दिवसभरामध्ये आपण पाहिलं अगदी डीजेच्या तालासुरामध्ये या स्पर्धेमध्ये रंग ज्यांनी भरला ना ते सन्माननीय आदरणीय प्रतीकजी बामणे मॅन फ्रॉम डोलवहाल ज्यांचा उत्कृष्ट डीजे आणि एक चांगला साऊंड सिस्टीम आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचं देखील या शेवटच्या मॅच मध्ये KGPL मध्ये मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करूया. कारण ज्यावेळेस डीजेचं गाणं वाजताना त्यावेळेस मात्र प्रेक्षक वर्ग क्रिकेटर त्या गाण्यावर थिरकताना पाहायला मिळतात आणि त्याचमुळे प्रतीकजी बामणे आपलं हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल आपण पाहतोय हलक्या त्याने पुश केलाय. शॉर्ट थर्ड मॅनला बॉलला पाठवलाय. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर सिंगल एक धाव नक्कीच पाहायला मिळते. या मॅच मध्ये आपण पाहिलं ना तर माही संस्कृती फायटर संघ एक सामना विन झालाय
दुसऱ्या बाजूला एमजेटी इन्फ्रा जय बजरंग हेटवणे संघ हा देखील पहिला सामना विन झालाय. म्हणजे ही लढाई तुम्ही जर पाहिलेत ना, अगदी काटेकी टक्कर आपल्याला तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. कारण दोन्ही संघ दुसरा सामना जिंकण्यासाठी खूप सारी मेहनत घाम घालतील. याही वेळेला आपण पाहतोय चांगला बॉल, परफेक्ट डिलिव्हरी पाहायला मिळाली आपल्याला. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय पहिले बॉलर प्रदीप मरवडे आपल्याला पाहायला मिळतील. एक अनुभवी क्रिकेटर आहे. टेनिस क्रिकेटच्या या पटलावर आणि टेनिस क्रिकेटचे अनेक मैदान ज्यांच्या माध्यमातून गाजवलेत असे प्रदीप मरवडे आपल्याला पाहायला मिळतात. या अनुभवाच्या बळावर पहिली बॉलिंग देखील करताना पाहायला मिळतात आपल्याला. यावेळेला आपण पाहतोय फटका खेळलाय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॉल गोलीच्या वेगाने फरार, ओव्हर दी रोप, धावा मिळतील 4. हा आलाय KGPL चौकार. यावेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला फटका कव्हरच्या दिशेला. वाह, जबरदस्त या बॉलचा पाठलाग करताना क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. दिवेश वाळंचा हा फटका नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. या फटक्यावर धावा मिळते 2. या 2च्या आकड्याने स्कोर कार्ड पुढे सरसावेल. धावफलक 8 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. दिवेश वाळंजला माहिती आहे की इथं धावा कशा आणि कोणत्या पद्धतीने बनवायच्या आहेत. कारण मी जर विकेटवर थांबलो तर या धावा बनल्या जातील आणि त्याच्यामुळे अगदी डाऊन द ग्राउंड फटके देखील या ठिकाणी सेफ फटके आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. वा, या बॉलला दूर पाठवण्याचा विचार केला होता पण समोरून मात्र प्रदीप मरवडे यांचा चांगला बॉल नक्कीच पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि 5 बॉल मध्ये धावा जर पाहिल्यात ना तर 8 या ठिकाणी खर्च करताना आपल्याला पाहायला मिळतात. या पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर मधील शेवटचा बॉल असेल. समोर आहेत दिवेश वाळंज, एक हेटवणेकरांचा उत्कृष्ट खेळाडू. वाह, आणि याच दरम्यान ओ हो, हे काय केलंय क्षेत्ररक्षकाने पहा. एक अगदी साधा सोपा सरळ झेल, छलांग थोडीशी जरूर पाहायला मिळाली पण डोक्याच्या वरून हा बॉल गेला आणि दिवेश वाळंज सारख्या खेळाडूला जीवनदान देणं म्हणजे कुठेतरी वेगळं चित्र पाहायला मिळतंय. पहिला षटकाखेर आपण पाहतोय. धाव फलक जाऊन पोहोचेल 10 या आकड्यावर. बॅनर मला वाटतं समोर डोळ्यावर जरूर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कारण सूर्याची थेट किरण आपण बाजूने त्या बॅनरवर जातात आणि ती किरण समोर मात्र बॅट्समनच्या डोळ्यावर मात्र येत आहेत. हे चित्र थोडस विचित्र आपल्याला पाहायला मिळतोय. आमच्या आता आयोजक कमिटीनं विनंती असेल की आपण प्लीज थोडासा तो बॅनर बाजूला आपण करावा. आपण पाहतोय स्पॉन्सर्ड बाय मिस्टर स्ट्रॉंग सपोर्ट इट, प्रमोद शेठ अनंतराव म्हसकर पुरस्कृत कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत कोलाड ग्रामीण प्रीमियर लीग सन 2026 पर्व 3 आपल्याला पाहायला मिळते. आणि दिवस क्रमांक 1 जिथं आपण पाहतोय कार्याध्यक्ष प्रवीणजी धामणसे, अध्यक्ष महेशजी बामणे, उपाध्यक्ष श्याम कराडकर, सेक्रेटरी आमचे दीपक गुजर, खजिनदार रुपेश धनवी, त्याचबरोबर 16 गाव कमिटीमध्ये आहेत ललित जाधव, संचित धामणसे, अतिश जाधव, बाबू शेलार, महेश चितळकर, प्रणव मरवडे, ओंकार घाग, दिवेश वाळंज, विनायक जवके, प्रसाद भगत, भाई मोरे, वामन पवार, आकाश यादव, अयाज हाफिज, विश्वनाथ नगरकर आणि बाळू महाडिक. हे सर्व नक्कीच आमचे कमिटी मेंबर पाहायला मिळतात. आणि अगदी सर्वांच्याच वतीने खूप सारी मेहनत घेतली गेली आहे. या मेहनतीला पुन्हा एकदा अगदी जाता जाता एक शाहीर आणि समालोचक म्हणून माझा शाहिरी मानाचा मुजरा असेल. कारण ज्या पद्धतीने तुम्ही अगदी उत्तम दर्जेदार हे आयोजन केलंय आणि खास करून या आयोजनामध्ये खूप साऱ्या मोठमोठ्या बक्षीस देखील तुम्हाला पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर अट्रॅक्शन करणाऱ्या ब्युटिफुल कलरफुल ट्रॉफीज या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला. आपण भव्य ऑक्शन सोहळा केला ना, त्या ऑक्शन सोहळ्यामध्ये आपण पाहिलं ही चमचमणारी ट्रॉफी आपल्याला तिथे पाहायला मिळाली. ज्या भव्य ऑक्शन सोहळ्याचं आमंत्रण आम्हाला देखील केलं होतं या कोलाड
ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये आणि आज एक समालोचन करण्याची आपण संधी दिलीत ना, त्याबद्दल पुन्हा एकदा अगदी सर्व आमच्या कमिटी मेंबरचं मी मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करेन. कारण कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन म्हटलं तर इथून अनेक वेळा आम्हाला फोन येत असतात कॉमेंट्रीसाठी, पण काही वेळा अगदी अगोदरच बुकिंग असल्या कारणाने येता येत नाहीये. पण आज अगदी तुम्ही या ठिकाणी मला बोलवलं ऑक्शनला देखील, तदनंतर इथं देखील. माझा प्रवास इथं थांबणार आहे कारण उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला दुसरा एक आवाज ऐकायला मिळेल जरूर. कारण अगोदर काही मॅचचे कॉल आम्ही देखील घेतलेले आहेत, त्याच्यामुळे पण एक दिवस का होईना मजा आली इथं या आपल्या कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये, हे नक्कीच आम्ही सांगू शकतो. वाह, यावेळेला आपण पाहतोय सरळ सरळ थाय पॅडला हा बॉल जाऊन आदळतोय. पहिल्याच बॉल आपण पाहिल्यात, डॉट बॉलची सांगता इथं नक्कीच पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवर सिद्धेश आपल्याला पाहायला मिळतील. ही लढाई सोपी नाहीये, अगदी शेवटपर्यंत ही मॅच जाईल असं चित्र नक्कीच पाहायला मिळते. बॉलिंग देखील तेवढीच दमदार ताकदवान करावी लागेल, कारण एका बाजूला आपण पाहतोय ना तर MGT इन्फ्रा जय बजरंग हेटवणे संघ, दर्शन शेठ तेलंगे यांच्या मालकीचा संघ पाहायला मिळतो. एक अनोखा फटका पाहायला मिळाला. या बॉलला खेळायचं की नाही या विचारामध्ये जरूर बॅट्समन प्रतीक होते, पण तदनंतर हलक्या हाताने बॉलला पुश केलं, सिंगल एक धाव घेतली आणि दिवेश वालंजला स्ट्राईक एंडवर आणलंय. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय माही संस्कृती फायटर्स, अर्थातच या असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष महेशजी बामणे आणि त्यांच्या समवेत समीरजी पवार, या दोघांच्या मालकीचा हा संघ आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. कारण मित्रांनो, कोणतीही लीग म्हटली तर त्याच्यामध्ये संघ मालक फार महत्वाचे असतात. संघ मालक ज्यावेळेस संघ विकत घेतात त्यावेळेस मात्र एक लीग खेळण्यासाठी आम्हाला एक मजा देखील येत असते, आणि त्याचमुळे हे सर्व माझे संघ मालक नक्कीच महत्वाचे आहेत. पहा, सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. दिवेश वाळंज यांच्याकडून पाहायला मिळतोय आपल्याला हा क्रिकेट. हलक्या हाताने बॉलला पुश केलंय, सरळ हा बॉल सिद्धेशच्या हातामध्ये, विश्रांती घेणारा बॉल पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेटचा खेळ म्हटला ना तर या टेनिस क्रिकेटच्या खेळामध्ये या बॉलला देखील अधूनमधून विश्रांती घ्यावी लागते, आणि ती विश्रांती सिद्धेशने दिली या मॅच मध्ये. पुन्हा एकदा पहा, सिद्धेशने बॉलवर बोट फिरवली, हा बॉल हलकासा उछाल आपल्याला पाहायला मिळाला. या बॉलला देखील रीड करण्यामध्ये थोडेसे चुकले होते दिवेश वाळंज. फटका खेळायचा की नाहीये हा मनसुबा नक्कीच आला होता मनामध्ये, पण तदनंतर मात्र सिंगल एक धाव, क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हणूया चोरटी धाव, आणि सिंगल एका धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 12 या आकड्यावर. पहिल्या ओव्हर मध्ये खासी धाव संख्या असताना आता मात्र 12 धावा, धाव फलकावर 4 चेंडू हाताळले सिद्धेशनं. काय कमबॅक केलंय पहा या ओव्हर मध्ये, सिद्धेशचा जबरदस्त कमबॅक. स्ट्राईक एंडला प्रतीक आहेत. यावेळेला आपण पाहतोय नो बॉल नो प्लस, हा बॉल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ठन टनाटन टन टन तारा, बॅट्समनचा मारा, चलती है क्या 9 से 12. या आकड्यावर 17 धावा स्कोर कार्डवर असताना पुन्हा एकदा शेवटचा बॉल. याही वेळेला आपण पाहतोय चकवणारा, चकमा देणारा, बीट करणारा बॉल पाहायला मिळाला. 2 षटकानंतर धाव फलकावर धावा. MJT इन्फ्रा जय बजरंग हेटवणे संघाचा स्कोर कार्ड 17-0 या स्थितीमध्ये आहे. पहा, आकडा आलाय 17, आणि 17चा आकडा आला ना की क्रिकेटमध्ये आपण पाहतो अनेक जण सांगत असतात की 17चा आकडा हा खराब मानला जातो, पण आम्ही मात्र कधीच म्हणत नाहीये 17चा आकडा हा खराब आहे. याचं कारण असं आहे की 17चा आकडा जर खराब असता
तर हा आकडा साऊथ आफ्रिकेच्या ABCDEFG नव्हे तर AB डिव्हिलियर्सने आपल्या पाठीवर घेतला असता का? 17चा आकडा जर मित्रांनो खराब असता तर भारताच्या लेफ्ट हँड बॅट्समन ऋषभ पंतने हा आकडा आपल्या पाठीवर घेतला असता का? कारण असं म्हणतात मित्रांनो, माणूस जन्माला येताना कधी मुहूर्त पाहत नाही आणि माणूस मरतानाही कधी मुहूर्त पाहत नाही, पण माणसाचं सारं आयुष्य हे मुहूर्त पाण्यात जातं. म्हणून येणारी वेळ, येणारा काळ हे शुभ अशुभ असं काही नसतं. फक्त क्रिकेटच्या मैदानावर उतरल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये सकारात्मक विचार असले पाहिजे. सकारात्मक विचार डोक्यामध्ये असेल ना तर समोर किती मोठा बलाढ्य संघ असू द्या त्याला तुम्ही चारी मुंड्या चित करणारच. फक्त विचार मात्र तुमचा पॉझिटिव्ह पाहिजे. या क्रिकेट मधून तुम्हाला एवढं नक्कीच सांगेन एक समालोचक म्हणून. फुल टॉस बॉल त्याला उडवलंय समोरच्या दिशेला. स्टँड अँड डिलिव्हर बॉल मिड ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिवेश वालनचा तडाखा स्ट्रॉंग अँड लॉंग षटकार. PL 50 घेऊन आणि पहिल्याच बॉलवर षटकार ठोकलाय दिवेश वाळंजने. माहितीये या ओव्हर मध्ये 14 धावांची लई लूट करायची आहे. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय आडव्या बॅटने चेंडूला स्टेअर केलंय. डाऊन द ग्राउंड जमिनीला घरंगळत हा बॉल जाईल. रनआउटचा चान्स. ओ धोक्याची घंटी इथं वाजली असती पण तेच तरार पोहोचलेत दिवेश वालंज. पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. याही बॉलवर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. काऊ कॉर्नरला बॉल जरूर खेळला होता आणि तिथं मात्र 2 धावा. पहिल्या सुरुवातीच्या 2 बॉलवर 8 धावा तर बनल्यात. कारण आजच्या दिवसामध्ये अगदी तिसरं षटक हे KGPL षटक आपल्याला पाहायला मिळते. 50-50 षटक एक आव्हानात्मक षटक असेल. एक मजेशीर षटक आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा आपण पाहूया. प्रणव बॉलिंग मार्कवर तयार आहे. उद्याच्या दिवसामध्ये पहिला सामना MJT इन्फ्रा जय बजरंग हेटवणे आणि नैतिका 11 गोवे. पहा मगाशी देखील तुम्हाला सांगितलंय अगदी 9 धावांची रिपोर्टिंग असेल. 9:15 टॉस केला जाईल आणि बरोबर 9:30 पहिला बॉल विकेटवर पडणार आहे. त्यासाठी विनंती असेल नैतिका 11 गोवे संघ कर्णधार आपण आमचा आवाज जर ऐकत असाल तर लक्षात ठेवा. हा जे आता तुम्हाला आम्ही सांगितलंय की सकाळी बरोबर 9:10 या ठिकाणी आपल्याला रिपोर्टिंग करायचंय आणि समोर तर आता खेळतोय तो म्हणजे जय बजरंग हेटवणे संघ. आपण देखील लक्षात घ्या. या वेळेला आपण पाहू शकतो या बॉलला आसमान दाखवलंय. या बॉलला दूरवर पाठवून दिलंय सरळ. दिवेश वालंजने ढगामध्ये बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्ट्रॉंग अँड लॉंग स्मॅश अँड स्मार्ट षटकार. बॅटिंग. याही वेळेला आपण पाहतोय ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न. या मॅचचा इथून मात्र 4 धावांची गरज आहे. या मॅचचा मनमुराद आनंद लुटताना आमचे मित्र मॅन फ्रॉम हेटवणे राकेशजी निकम आपलं देखील या KGPL स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करीत आहोत. ऑनलाईन ही स्पर्धा ते पाहतायत. एक उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून त्यांची देखील ओळख आपल्याला नक्कीच पाहायला मिळाले. यावेळेला मोठा फटका. विजयी भव मिस्टर दिवेश वालनचा तडाखा आणि सलग दुसऱ्यांदा MJT इन्फ्रा जय बजरंग हेटवणे संघाला विजय प्राप्त करून देताना दिवेश वालनची ही बॅटिंग. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयी भव षटकार.
रवी जाधव ग्रामस्थ गोवेगावचे, त्यांना विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्स कडे याचा. दिवेश, काय सांगाल आज दिवसभरामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही खेळ केलात आणि अगदी मागच्या 10 वर्षापासून मी तुम्हाला पाहतोय जिथं नाईट अंडरआर्मच्या स्पर्धा देखील किंवा